तहसील कार्यालयात तलाठी धोंड यांना शिरोळचे मंडलाधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी असंविधानिक भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली। ही घटना संविधान नैतिकतेबरोबर तहसील कार्यालयाला गालबोट लावणारी ठरल्याची चर्चा शिरोळ तालुक्यात रंगली आहे। शासकीय काम करताना अधिकारी असो किंवा कर्मचारी यांच्याकडून एखादी चूक झाली किंवा कामात विलंब झाला किंवा त्याच्या संदर्भात तक्रार असेल तर त्याची रीतसर वरिष्ठाकडे तक्रार करून नोटीसद्वारे समज देणे बंधनकारक मानले जाते। परंतु या बाबांनी फाटा देऊन तलाठी धोंड यांना मारहाण करण्याचा सूर्यवंशी यांनी कोणी अधिकार दिला असा सवाल जाणकार करीत आहेत। अर्वाच्य असंवैधानिक भाषेत बोलत असताना सूर्यवंशी यांनी सर्व अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, मी कोण आहे तुला माहीत आहे का, असं आव्हानात्मक विधान केल्याचे धोंड यांनी सांगितले। सूर्यवंशी यांचे विधान सत्य असेल तर खरंच यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना अर्वाच्य असंविधानिक भाषेत शिवीगाळ मारहाण करण्याचा परवाना दिला आहे का, त्यांनी त्याचा नागरिक शेतकरी पक्षकार यांच्या माहितीसाठी जाहीर खुलासा करावा किंवा सूर्यवंशी यांच्यावर थेट कडक कारवाई करावी, असे शेतकरी नागरिक बोलत आहेत। वास्तविक पाहता शिरोळ तहसील कार्यालयात शासकीय कर्मचारीच नाही तर उमेदवारांचे राज्य आहे। कार्यालयात मंडलाधिकारी सूर्यवंशी व उमेदवार जे कानात सांगतील त्याच पद्धतीने कामकाज हाताळले जात असल्याचे शेतकरी पक्षकार नागरिक सांगत आहेत। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।